बघा हा एक त्रिकोण आहे. किती त्रिकोण आहे त्याच्यामध्ये? एकच त्रिकोण आहे. तर पुढे बघा याच्यामध्ये त्रिकोण किती झालेला आहे? तर बघा हा एक रेखांकित केलेला, जो छायांकित केलेला रेषा मारलेला तो एक त्रिकोण झाला. जो छायांकित नसलेला तो एक त्रिकोण झाला. म्हणजे 2 त्रिकोण मिळाले. आणि तिसरा म्हणजे जो मेन मोठा त्रिकोण आहे तो एक तिसरा. असं 3 त्रिकोण आपल्याला काय मिळाले ह्या आकृतीमध्ये मिळाले. तर बघा पुढचा जो त्रिकोण आहे त्याच्यामध्ये त्रिकोणाचे किती भाग केलेले आहेत? 1 2 3. तर या त्रिकोणाचे किती? 3 भाग केलेले आहेत. तर 3चा पुढील अंक कोणता आहे? 4. तर 3 ला गुणुले 4 करायचं, त्याला भागिले 2. 3 चौक 12, 12 भागिले 2. बे एक्के बे, बे सक्क 12. म्हणजेच ह्या त्रिकोणमध्ये किती त्रिकोण आहेत? 6 त्रिकोण आहेत. बघा त्रिकोणाचे भाग किती झालेले आहेत? 1 2 3 4. म्हणून आपण काय करायचं? 4 गुणुले 4च्या पुढचा अंक किती आहे? 5 आहे. म्हणून 4 गुणुले 5 करायचं आणि त्याला भागिले काय करायचं? 2 करायचं. 4 पंचे 20, 20 भागिले 2. बे एक्के बे, बे एक्के बे, 0 0 म्हणजे किती आला आन्सर? 10.